नमस्कार. रुपाली इन कॅनडा या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज कॅनडात थँक्सगिव्हिंग असल्यामुळे सर्वांना स्कूलला सुट्या आहेत. लाँग वीकेंड आहे, त्यामुळे आम्ही ॲपल फार्मला जात आहोत आणि माझ्यासोबत तुम्ही देखील ॲपलचे वेगवेगळे ट्रीज बघू शकतात. चला तर मग बघूया ॲपल ट्री. आमच्या घरापासून साधारणतः 30 ते 40 किलोमीटर अंतरावर ॲपल फार्म आहे. त्या ठिकाणी आज आम्ही जात आहोत. सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात ॲपल हे तोडणीस येतात. आपण स्वतः झाडावरून ॲपल तोडून घेऊ शकतो. फायनली आपण फार्मला पोहोचलेलो आहोत. बघू शकताय तुम्ही या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे ॲपल ट्रीज आहेत. या ठिकाणी फार्ममध्ये ॲपल ट्रीज लावलेले आहेत. या ॲपल ट्रीजवरून आपण स्वतः आपल्या हाताने ॲपल काढून घेऊ शकतो आणि मग आतमध्ये आहे ते म्हणजे मार्केट. त्या ठिकाणी आत जाऊन आपण वजन करून आपल्याला पाहिजे तेवढे ॲपल हे विकत घेऊ शकतो. चला तर मग बघूया. या ट्रीवर जे ॲपल आहेत ते गाला प्रकारचे ॲपल आहेत. हे ॲपल दिसायला अतिशय पिंक रेड कलरचे असून याची टेस्ट अतिशय स्वीट असते. आमचा हा कॅनडातील आवडता ॲपलचा प्रकार आहे, तो म्हणजे गाला प्रकार. चला तर मग पुढचं बघूया. पुढे आहे झाडावर अति स्मॉल साईजचे ते म्हणजेच बेबी ॲपल. आणि बेबी ॲपल हे जरी आकाराने हे बघू शकताय तुम्ही, हे आकाराने लहान असले तरीही याची स्वीट टेस्ट असते. अशा प्रकारे आम्ही ॲपल पिक केले वेगवेगळ्या प्रकारचे. खरंच खूप छान अनुभव होता. स्वतःच्या हाताने झाडावरून ॲपल तोडणे आणि ते विकत घेणे खूप मस्त एक्सपिरियन्स होता. अशा प्रकारे आम्ही विकत घेतले ॲपल आणि पुढे परतीच्या मार्गाला निघालो. घरी जात असताना परत एक फार्म लागले, ज्या ठिकाणी काही व्हेजिटेबल्स हे विकायला ठेवलेले होते. त्यात आम्हाला लागणारे काही व्हेजिटेबल्स आम्ही विकत घेतले आणि पुढे घरी निघालो. अशा प्रकारे ॲपल पिकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी
रुपाली इन कॅनडा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद. बाय.